उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून श्री विमलेश्वर महादेवाला दुग्धाभिषेक करून शिवसैनिकांनी साकडं घातलंय। उद्धव ठाकरेंचा वाढदिवस नांदेडमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय आणि यावेळी शिवसैनिकांनी श्री विमलेश्वर महादेवाला साकडं देखील घातलंय। बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यामध्ये पूल नसल्याने रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागलंय। पुराच्या पाण्यातून शाळकरी विद्यार्थ्यांनी दोरीच्या मदतीने रस्ता ओलांडलाय आणि ते घरी पोहोचलंय। आता या संपूर्ण समस्येकडे प्रशासनाचं लक्ष कधी जातंय हे पाहणं महत्त्वाचं। मुसळधार पावसामुळे नांदेडच्या किनवट तालुक्यातील सहस्त्रकुंड धबधबा हा ओसंडून वाहतोय। 3 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने नांदेड जिल्ह्यामध्ये आज विश्रांती घेतली आहे। मात्र अनेक नदी नाल्यांना पूर आलाय। पवन विमलवाड यांनी ड्रोनच्या सहाय्याने टिपलेलं हे विहंगम दृश्य। जालना जिल्ह्याचा पाणी प्रश्न मिटलाय। जोरदार पावसामुळे पाणी साठ्यामध्ये वेगाने वाढ झाली आहे। निम्न दुधना धरणातील पाणी साठा हा 52% पोहोचलाय, तर पावसाचा जोर कायम राहिल्यास धरण भरण्याचा अंदाज आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।